श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. ग्रंथकार म्हणतात, आपण जर हा अध्याय एकाग्र चिंतेने श्रवण केल्यास आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्या ज्ञानाने परमार्थ साधनाचा मार्ग सुलभ होईल. परिणामी चिंतास परमानंद प्राप्त होऊन आपल्याला या भव्य सागरातून तरून जाता येईल. नरदेहातून मुक्तता मिळून मोक्षाची प्राप्ती होईल अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकर्त्याने दिली आहे, असे सांगून ग्रंथकार अध्यायाच्या पुढील कथेस प्रारंभ करतात. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रात ज्यांची ख्याती सर्वत्र अजरामर झाली असे श्री नरसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी कृष्णा नदीच्या तटावरील अनेक पवित्र क्षेत्रांना भेट दिल्या. अनेक प्रकारच्या योग्याभ्यासाचे ज्ञान असलेल्या महासाधूंना भेटले. आपल्याला हठयोग साधना करता यावी ही इच्छा मनात धरून गुरुचा शोध करीत नाना स्थानी फिरले. अनेकाचे त्यांनी ज्ञान पाहिले, अनेकाचे चरण धुतले, परंतु सर्व कष्ट व्यर्थ ठरले. हठयोग साधना ही फारच कठीण असल्याने कोणीही नरसिंह सरस्वतींना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. एक दिवस श्री स्वामीचा महिमा ऐकून त्यांना श्री स्वामींना भेटण्यास तीव्र इच्छा जागृत होते व ते अक्कलकोटला येऊन पोचतात. श्री स्वामींना नरसिंह सरस्वतीच्या येण्यामागचे कारण आधीच ठाऊक होते. श्री स्वामीचे दर्शन घडतात श्री स्वामींनी आज्ञाचक्र भेदताचा एक श्लोक म्हटला. श्लोक म्हणताच नरसिंह सरस्वतीची समाधी लागली. ब्रह्महृदातून प्राणवायूचा संचार होऊन देह अचेतन झाला. जमलेल्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. काही वेळाने नरसिंह सरस्वतीची समाधी उतरली व भानावर येताच धावून जाऊन श्री स्वामी चरणांना कडकडून मिठी मारली. श्री स्वामी दर्शनाने परमानंद झाला व म्हणाले, हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व कष्ट व्यर्थ गेले. आज तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली. सर्व चिंता दूर होऊन कार्यभाग साधला गेला.